नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय सह्याद्री. स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन मिनी व्लॉग मध्ये. आणि आम्हाला जायचं आहे एका ठिकाणी पत्रिका द्यायला. मग काय सगळ्या लगेच रेडी होऊन निघालो. समोर ऋषी बसलाय, मागे मी, अमोल आणि आपले सरपंच साहेब. आणि गाडी कोण चालवत आहे माहिती का? रवी भाऊ. पुण्याच्या एवढ्या मोठ्या ट्रॅफिकला पार करून शेवटी आम्ही तिथे पोहोचलोच. गाडी लावून दिली पार्किंग मध्ये. आता आम्ही वरती जातो आणि लिफ्ट काय वरती जातच नव्हती. माझा भाऊ काय म्हणतो ते बघा. मग संकेतच्या ब्लॉग मध्ये आल्यावर मी जरा फेमस होते. नंतर रवी भाऊ म्हणता मला पण दाखव व्लॉग मध्ये. म्हणलं भाऊ थांबा, लगेच दाखवतो. सरपंचाला व्लॉग घ्यायला फोन दिला. त्यांना वाटलं व्लॉग सुरू करायचं, पण त्यांना म्हणलं व्लॉग सुरू केलाय, तुम्ही फक्त क्लिप घ्या. त्यानंतर आम्ही जेवायला बसून घेतलं आणि जेवायला होतं बटाट्याची भाजी, डोसा, इडली, सांबार आणि चटणी. मी पटापट पोटातल्या कावळ्यांना शांत करून घेतो, तोपर्यंत तुम्ही फॉलो करून घ्या. मग त्यानंतर आम्ही जेवण करून पत्रिका देऊन आम्हाला आणखीन एका ठिकाणी काम होतं, आम्ही त्या दिशेने निघालो. गाडी आता सरपंच साहेब चालवत आहे आणि माझं आणि रवी भाऊचं नेहमी काही ना काही चालूच असतं. कधी मस्ती तर कधी एकमेकाची नुसती मजा घेणं. जाताना आम्हाला एका ठिकाणी जाम दिसले. मग काय उतरवलं लगेच आणि गेलो जाम घ्यायला. जाम तर घेतले, आता लवकर गाडीत जातो आणि जाम खातो. सगळे जाम ऋषीकडे दिले आणि मी त्यातलं एक जाम घेतला आणि लगेच खायला सुरुवात केली. जाम तर लय टेस्टी आहे रे बाबा. मी पटापट जाम खाऊन घेतो, तोपर्यंत तुम्ही व्लॉग कंटिन्यू करा. आता आम्ही परत थोडंसं थांबून घेतलंय, तोपर्यंत गाडी पण थंड होईल आणि आमचे पाय पण मोकळे होतील. आणि रवी भाऊ काय म्हणताय ते पण बघा जरा. रवी भाऊ तर डायरेक्ट चमकताय. 4 पोरी सोडला मी करतो मी. किती? 4. त्यानंतर थोडा टाइम होता तर आम्ही एका मॉल मध्ये आलो. गाडी पार्किंग मध्ये लावली आणि सह्याद्रीचं नाव बघा कसं चमकतंय एकदम. परत 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 नाही, एकदाच असतो, टेलिकास्ट एकदाच असतो. हवा येऊ दे, जोरात होत असतो. लय चमकतोय. आपण आलो मग आय बॉन्ड टू. नंतर आम्ही मॉलमध्ये थोडी पावलयात्रा करून भटकंती केली. आणि हे काय आहे मला तेच माहित नाही. रवी भाऊचं लय चाललं होतं याच्यात बसायचं म्हटलं चला एका परत बसूनच घेऊ. त्यात बसल्यानंतर त्यांनी डोळ्याला काय तर लावलं, त्याला काय म्हणता काय माहित बाबा. त्यात बसल्यानंतर ते नुसतं इकडून तिकडे हालत होतं. म्हटलं पडतो बाबा आपण. आम्ही आता मॉल फिरून आणि जेवण करून निघालोय रूमच्या दिशेने. तर आजचा ब्लॉग मी याच ठिकाणी एंड करतोय. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये.